अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य आजाराने दिवसेगणिक बळावत असून मूर्तिजापूर तालुक्यातील गेल्या 8 दिवस अगोदर कोरोनामुक्त झाल्याने प्रशासनासहित नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला तर मूर्तिजापूर पासून जवळच असणाऱ्या हिरापूरचे जुडेगाव असलेले सांजापूर येथील एक 20 वर्षीय युवती आपल्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यातून परत आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे। यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत। तालुक्यातील हिरपूर येथील महिला मूर्तिजापूर येथे संपर्कातून 22 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे 18 जून पर्यंत हिरापूर गावात सावधगिरी म्हणून प्रतिबंधात्मक क्षेत्र होते। सद्यस्थितीत हिरापूरलाच लागून असलेले जोडेगाव सांजापूर येथील एक कुटुंब जळगाव जिल्ह्यामधून नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यातून परत आल्यानंतर विवाह सोहळ्यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर स्वतःहून खबरदारी म्हणून आरोग्य विभागाला कडून स्वतःची स्वॅब तपासणी केल्यानंतर 2 दिवसाने या 20 वर्षीय युवतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे या मुलीचे आई वडील बहीण व यांच्या संपर्कात आलेले भाजी विक्रेता किराणा दुकानदार बचत गट प्रतिनिधी असे एकूण 5 लोकांना हाय रिस्क म्हणून हेंडज येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे। यावेळेस उपविभागीय अधिकारी अभय सिंग मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, ग्रामीणचे ठाणेदार शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचरण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित क्षेत्राची पाहणी करून सांजापूर येथील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे। यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सांजापूर गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे। तालुक्यात यापूर्वी 8 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले होते। त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला तर उर्वरित 7 रुग्ण बरे होऊन घरी परत। त्यानंतर मूर्तिजापूर तालुका कोरोना मुक्त झाला होता। मात्र कोरोना मुक्तीचा हा आनंद तालुक्यवासियांना जास्त काळ घेता आला नाही। 27 जून रोजी सकाळी आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील ग्राम सांजापूर येथील एक युवती कोरोना संक्रमित आढळून आल्याने पुन्हा कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला आहे। त्यामुळे आता सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे आणि मास्क वापरणे, हात स्वच्छ पाण्याने धुणे या बाबींचे पालन करणे गरजेचे आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।